तर थेट मुंबईमध्ये जाऊयात गृह गोविंदा पथक याची सध्या स्पर्धा सुरू आहे आणि त्याच ठिकाणी जय जवान यांच्या या पथकाकडून सध्या थर रचले जात आहे। मुंबईमध्ये गृह गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय, त्याची थेट दृश्य आई तुझा जय जवान वाला आला या थरला वाला आईला जय जवान वाला करो वरामध्ये एक नंबर कडक नवतराची सलामी जय जवान गोविंदा पथकाकडून। तर मुंबईच्या भारतीय क्रीडा मंदिराच्या मैदानावर गृह गोविंदा स्पर्धेला ही सुरुवात झालेली आहे आणि या स्पर्धेमध्ये जवळपास 170 गोविंदा पथकांनी सहभाग नोंदवलेला होता। आता सध्या आपण पाहतोय हे जय जवान पथक आहे, ज्यांच्याकडून 10 थर लावण्याचा प्रयत्न केला जातोय। श्रीकृष्ण जन्माष्टमीपूर्वी ही सगळ्यात मोठी खुली गोविंदा स्पर्धा मानली जाते। आराध्य ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी 5 थरापासून ते अगदी 8 थर लावणाऱ्या पथकांना मोठ्या रकमांचं बक्षीस सुद्धा दिलं जातं। दादू जय जवानचा गाणं पाहिजे, जय जवानचा। काय माऊलीचा झालं काय माऊली? जय जवान आला 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 अरे जय जवान वाला आला 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 अरे जय जवान वाला जय जवान लाउड स्पीकर वाजवा रे जय जवान। तर एकंदरीतच या गोविंदा पथकांचं मनोबल वाढवण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अशा स्वरूपाच्या या स्पर्धा घेतल्या जातात असं आयोजकांनी सुद्धा सांगितलेलं आहे। पथकाच्या वतीनं 10 थरांचा रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय आणि या स्पर्धेच्या सरतेला शेवटी आराध्य ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी 5 थरापासून ते 8 थर लावणाऱ्या या पथकांना मोठ्या रकमांचं बक्षीस हे वितरित केले जाईल। यासाठी मान्यवर सुद्धा उपस्थित आहेत। एकंदरीतच उत्साहाचं आणि आनंदाचं चैतन्याचं वातावरण आपण पाहतोय। श्रीकृष्ण जन्माष्टमीपूर्वी होणारी ही सगळ्यात मोठी आणि खुली गोविंदा स्पर्धा मानली जाते। यामध्ये मुंबईमधील अनेक ही प्रतिष्ठित अशी ही गोविंदा पथकं सहभागी होत असतात, आपला सहभाग नोंदवत असतात। भारतीय क्रीडा मंदिराच्या मैदानावर आपण हा रोमांच पाहतोय। जय जवान पथकाकडून 10 थर लावण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि काही वेळातच बक्षीस वितरण सुद्धा केलं जाईल। ही स्पर्धा आकर्षणाचा केंद्रबिंदू असते, कारण जवळपास 170 गोविंदा पथक यामध्ये सहभागी होत असतात। विविध पथक हे सहभागी होत असतात। तर मंचावर सध्या या पथकाच्या सन्मान सोहळा आपण पाहतोय। पथकाचे प्रमुख आणि त्यामध्ये सहभागी होणारे चिमुकले यांचा हा सन्मान केला जातोय। त्यांना बक्षीस वितरण सुद्धा केलं जात आहे। जय जवान पथकानं 10 थर लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आराध्य ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी 5 थरापासून 8 थर लावणाऱ्या पथकांना मोठ्या रकमाचं बक्षीस हे दिलं जाईल। त्या सोहळ्याला सुद्धा काही वेळातच सुरुवात होणार आहे, मात्र त्यापूर्वी विविध पथकांनी येऊन या ठिकाणी थर रचण्याचा प्रयत्न केलाय। या स्पर्धेच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा करण्यात येत असतं। नृत्य सादरीकरण आणि इतर संगीत कार्यक्रम सुद्धा इथे संपन्न होत असतात आणि हा रोमांच पाहण्यासाठी, ही स्पर्धा पाहण्यासाठी मुंबईमधील नागरिक मोठ्या संख्येनं गर्दी करतात। आतमध्ये घ्या। बोला